साधारणपणे आपण असं बघतो, की एखाद्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनमध्ये कुणीतरी फिल्म स्टार असतो किंवा कोणी स्पोर्ट्स स्टार असतो. पण 20 वर्षापूर्वी असं घडलं होतं, की एक आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे एक आमदार, तरुण आमदार, अचानक ते ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनमध्ये दिसले होते आणि त्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही घटना नागपूरची आहे आणि ते जे आमदार होते, ते देवेंद्र फडणवीस, त्यावेळी पश्चिम नागपूर मतदारसंघाचे आमदार आणि ही सगळी किमया घडवून आणली होती माझा मित्र आणि नागपूरचे प्रथितयश फोटोग्राफर, क्रिएटिव्ह फोटोग्राफर विवेक रानडे. आज त्यांच्याशी परत त्या घटनेची उजळणी करूया. विवेक, NDTV मराठीशी बोलताय. खूप खूप धन्यवाद. आपल्याला आठवतंय 20 वर्षापूर्वी आम्ही ती बातमी केली होती NDTVसाठी आणि त्यावेळेस तुम्ही ते कॅम्पेन केलं होतं. छान त्याचं पूर्ण फोटो शेड्यूल केलं होतं छान. अ, सुरुवात कशी झाली? ती आयडिया कशी आली होती? जरा आमच्या प्रेक्षकांना सांगाल काय? ॲक्चुअली आम्ही रेग्युलर भेटणाऱ्यांपैकी त्या काळातले मित्र आहोत. देवेंद्र त्या काळामध्ये आता देवेंद्रजी त्या काळामध्ये थोडे रोडही झाले होते आणि दिसायलाही स्मार्ट होते. आणि दॅट वॉज द टाईम ही वॉज MLA. आणि माझ्याकडे ॲड कॅम्पेन एका कापडाच्या याच्यासाठी आलं होतं, तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपल्याला नोन मॉडेल पाहिजे. मग नोन मॉडेल कोण? तर मला असं वाटलं देवेंद्रजी खूप चांगले आहेत, ते दिसायलाही स्मार्ट आहेत, नोन आहेत आणि व्हेरी कॉन्फिडंट पर्सन. तर मी असा विचार केला की देवेंद्रजींना आपण या याच्यात मॉडेल म्हणून घ्यावं. आता प्रश्न होता त्यांना कन्व्हिन्स करण्याचा. तर आमचे अजून एक मित्र आहे शैलेश जोगळेकर, ते खूप कन्व्हिन्सिंग आहे. शैलेशनी देवेंद्रशी बोलला, देवेंद्रला म्हणाला की देवेंद्र असं असं कॅम्पेन आहे. आता खरी पंचायत होती की त्यांनी नाही म्हटलं पहिले, पण मग मित्रांच्या हट्टापायी मग आम्ही हा मागेच लागलो की कर ना, काय प्रॉब्लेम आहे, करायला करायला हवं. हा. आणि त्यांना जर माहिती असतं की ते पुढे CM होणार आहे तर मे बी त्यांनी केलं नसतं. पण त्यांनी ते ॲड कॅम्पेन केलं आणि आम्ही जवळपास 100-150 फोटो शूट केले त्यावेळेस 2-3 वेगवेगळ्या कॉस्ट्युममध्ये. आणि ती संकल्पना तयार झाली की आपण कसं करायचं, काय करायचं. आणि पंचायत अशी होती, नंतर याचे सगळे होर्डिंग लागणार होते. म्हणजे शूट होतोपर्यंत तर ठीक होतं सगळं. पण ज्या दिवशी मी म्हटलं की देवेंजी याचे आता होर्डिंग लावणार आहे आम्ही, तर त्या दिवशी थोडे ते घाबरले. मग खरं सांगायचं तर ज्या दिवशी होर्डिंग लागले त्या दिवशी देवेंजी औरंगाबादला चालले गेले होते की काय करता इथं नागपुरात, कसे लोक रिस्पॉन्स करतील सांगता नाही येत. आणि पण रिस्पॉन्स खूपच छान होता. म्हणजे त्यांना मग नंतर फोन गेले की अरे इतकं छान ॲड कॅम्पेन लागलेलं आहे, होर्डिंग्स लागलेली आहे, तुम्ही स्मार्ट दिसताय, छान दिसताय. तर मग ते पॉझिटिव्ह होतं. पण ते नागपूरला आले, अनेक लोकांनी ते अप्रिशिएटही केलं. म्हणजे त्या फोटोशूटबद्दल काही आठवणी सांग ना, किती ते कॉन्फिडन्स होते? पहिला त्यांचा पण फोटोशूट होता. तुला काय अडचणी गेल्या काय? सांग ना जरा. नाही, अडचणी नव्हत्या, कारण मग आपण मित्राचं फोटोशूट, मग आपण जेव्हा मित्र-मित्र करतो ना काही एखादी हो, गोष्ट, बरोबर. तर त्यात ते तसं एक डोक्यात नसतं. म्हणजे माझ्याकडे येणारे बाकीचे मॉडेल ज्या पद्धतीने वागतात, तसं त्यांचं नव्हतं, कारण मित्राकडे शूट होत होतं. कम्फर्ट लेव्हल होतं. कम्फर्ट लेव्हल होती. पण ही इज व्हेरी शाय इन फ्रंट ऑफ कॅमेरा. मला अनेकांनी नंतर विचारलं, की आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो पत्रकारांनी, तर सगळ्यात कॉन्फिडंट पॉलिटिशियन देवेंद्र फडणवीस आहे. तर तो याच्यासाठी आहे, की तो इंटेलिजन्स तेव्हा यूज होत असतो. इथे त्यांना फक्त त्यांची बॉडी दाखवायची होती. तर ही वॉज शाय ऑन द कॅमेरा. पण मग मजा आली. आम्ही केलं ते शूट असं. मग त्यानंतरचा किस्सा म्हणजे शैलेश आणि देवेंद्रजी अटलजींनी बोलावलं म्हणून दिल्लीला गेले होते. तो थोडासा आमच्या प्रेक्षकांना सांग ना. ॲक्चुअली ॲड कॅम्पेन झालं, सक्सेसफुल झालं. त्याच्यानंतर काही दिवसांनी अटलजी हे होते, बातम्या आल्या होत्या. म्हणजे बातम्या NDTVला आल्या. बातमी केली होती. तुम्हीच बातमी केली होती. आणि अटलजींनी ती कदाचित पाहिली होती बातमी टीव्हीवर. तर त्यांनी देवेंद्रला दिल्लीला बोलावून घेतलं. तेव्हा हे लोकं देवेंद्रला गेले. त्यांना वाटलं की आता काय अटलजी काय म्हणतात याच्यावर. पण अटलजी खूप खुश होते. त्यांनी दुरून पाहिलं देवेंद्रला आणि म्हणाले, "आओ, आओ MLA, मॉडेल MLA." मॉडेल तर तर तेच झालं. मॉडेल म्हणून आता ते आता मुख्यमंत्री होत आहेत, तिसऱ्यांदा शपथ घेत आहे. काय म्हणशील? पहा, ज्यांना मी मॉडेल बनवलं, हां. त्यांनी या देशाला मॉडेल मुख्यमंत्री कसा असतो तो दिला. वाह! क्या है ना? बात. तर म्हणजे आता खरं तर ही इज अ पॉलिटिशियन, ही इज अगदी. व्हेरी सक्सेसफुल अँड नोन पॉलिटिशियन. त्यांनी देशाला कसं राजकारण करावं, कसं मॉडेल असावं मुख्यमंत्र्याचं, हे दिलं. ही मोठी गोष्ट आहे. आणि आता या येणाऱ्या 5 वर्षांसाठी आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. त्यांनी सक्सेसफुली हे करावं. लोकांची, जनतेची जी गरज आहे खरं सांगायला गेलं तर. कारण महाराष्ट्र आता नंबर 1 होण्याचे चान्सेस डेफिनेटली आहेत.
खूप खूप धन्यवाद विवेक. आपण NDTV मराठीशी बोललात. तर एकूणच विवेक सांगतायत, की मी ज्याला मॉडेल बनवून एक ॲड कॅम्पेनसाठी त्यांचा प्रोफाईल केला होता, ते आज मॉडेल CM झालेले आहेत. याचा मला आनंद आहे. हे विवेक रानडे यांचे शब्द आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.